मागील 4-5 दिवसांपासून मुंबईत पावसानं उसंत घेतली होती। मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची रिमझिम मुंबईसह उपनगरांमध्ये पाहायला मिळते। सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे। पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण सध्या पाहायला मिळते। पहाटेपासून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या सर्व परिसरामध्ये रिमझिम पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे। पावसामुळे सध्या रेल्वेवर देखील परिणाम झाला आहे। रेल्वेची वाहतूक सध्या जी आहे ती 15 मिनिटं उशिरानं मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे, तर हार्बर रेल्वेची वाहतूक जी आहे ती 10 मिनिटं उशिरानं सुरू असल्याचं पाहायला मिळते। तर पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ही मात्र सध्या सुरळीत सध्या पाहायला मिळते। तर रस्ते वाहतुकीवर सध्या पावसाचा परिणाम नाही। मात्र आज दिवसभर अशाच पद्धतीचं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि अधूनमधून पावसांच्या सरी मुंबईत कोसळताना आपल्याला पाहायला मिळतील। सध्याचा हा दादर परिसर आहे। या परिसरामध्ये आपण पाहतोय सध्या जरी पावसानं उघडीप दिली असली तरी सकाळी या परिसरामध्ये पावसाची रिमझिम जी आहे ती सुरूच होती। आज दिवसभर अशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं। अद्याप याचा परिणाम जो आहे तो रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतुकीवर थोड्याफार प्रमाणात आहे। रस्ते वाहतुकीवर मात्र कुठल्याही प्रकारचा पाहायला मिळत नाही। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।